नमस्कार मंडळी, नवीन एक रानभाजी ती म्हणजे ससा डाळ, ससेकांद इत्यादी नावाने ओळखली जाणारी ही पावसाळी रानभाजी आहे। तर कल्याणला ही भाजी आता नवीनच आम्हाला बघायला मिळालेली आहे आणि आता आपण ती भाजी आणलेली आहे। दिसायला खूप सुंदर आहे आणि सश्याच्या कानाप्रमाणे ही पानं आहेत, म्हणून कदाचित या भाजीला सश्याचे कान, ससेकांद असे नाव पडले असेल। तर बघा भाजी किती सुंदर आहे दिसायला, तितकीच ती चवीलाही अप्रतिम आहे। भाजी एकदम टवटवीत, ताजी आणि दिसायला सुंदर, मनमोहक। ती बघताच मनाला असं वाटतं की भाजी आपण घेऊ आणि रेसिपी बनवू। तर भाजी कशी बनवायची, ज्या भाजी विकणाऱ्या महिला होत्या त्यांच्याकडून त्या भाजीची माहिती जाणून घेतलेली आहे। तर कुठलीही भाजी त्यांना विचारली तर त्या सांगतात की फक्त तुम्ही तेला कांद्यावरती करा। काही भाज्या वापरून करा सांगतात, तर काही भाज्यांमध्ये चिंच किंवा आमसूल टाका, कारण त्या घशाला खवखवतात। परंतु ही भाजी खूप चविष्ट आहे आणि वापरून घ्यायची गरज नाही किंवा यामध्ये चिंच आमसूल टाकायचीही गरज नाही। बनवायला अगदी सोपी आहे आणि चविष्ट सुद्धा आहे। तर अशाप्रमाणे या भाजीचे पानं आहेत। तर भाजी साफ करताना जे सफेद भाग दिसते त्याच्यामध्ये थोडीफार माती होती, तर ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये टाकून साफही करून घेतलेली आहे। त्यानंतर एका कपड्यामध्ये थोडा वेळ गुंडाळून ठेवली। भाजी मस्त कोरडी झालेली आहे आणि आता बारीक कापून घेत आहे। बऱ्याच वेळा कमेंटमध्ये विचारले जाते की अशा पावसाळी रानभाज्या कुठे मिळतात। तर ह्या रानभाज्या ज्या आहेत त्या बऱ्याच ठिकाणी मिळतात। भिवंडी साईडला, मुरबाड रोडला, कल्याणला, हाजी मलंग जो रोड आहे त्या भागातही अशा प्रकारच्या भाज्या मिळतात। तसेच नाशिक हायवेलाही बऱ्याच आदिवासी महिला अशा प्रकारच्या रानभाज्या घेऊन बसलेल्या असतात। तर भाजी आता मस्त कापून झालेली आहे, अशा प्रकारे बारीक कापून घ्यायची आहे। तर भाजीला काय काय साहित्य पाहिजे तर ते आता आपण बघू। तर या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ टाकू शकता, तुरीची डाळ टाकू शकता किंवा चण्याची डाळही टाकू शकता। त्याचबरोबर अर्धी वाटीपेक्षा कमी ओलं खोबरं, 4-5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ। गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलंय। तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकलेली आहे। जिरे आणि मोहरी मस्त तडतडली, त्यानंतर कांदा टाकलेला आहे। 1 ते 2 मिनिटे कांदा मस्त तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। तर आता लसूण आणि मिरची टाकणार आहे। पावसाळा चालू झाला की 8 ते 15 दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रानभाज्या बघायला मिळतात। काही रानभाज्या ज्या आहेत तर त्या मेच्या शेवटीच उगवायला सुरुवात होतात। तर अशा रानभाज्या आपल्याला जूनमध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बघायला मिळतात आणि ह्या भाज्या बाजारामध्ये विकायला येतात। तर आता कांदा, लसूण, मिरची मस्त भाजून झालेली आहे, तर हळद आणि हिंग टाकणार आहे। 1 मिनिट हळद हिंग मस्त तेलात भाजायचं। कांदा, लसूण, मिरची सर्व मस्त तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे। त्यानंतर भाजी टाकायची आणि मुगाची डाळ पण टाकायची। व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। भाजी नीट परतून झालेली आहे आणि भाजी कमी सुद्धा झालेली आहे। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। परत भाजी आपण व्यवस्थित परतून घेऊ। भाजी छान प्रकारे परतून झालेली आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर भाजी शिजवायची आहे। त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, आवश्यकतेनुसार जर पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी टाकू शकता आणि वाफेवर भाजी शिजवून घेऊ शकता। झाकण ठेवा आणि मुगाची डाळ नरम होईपर्यंत शिजवायची आहे। मुगाची डाळ नरम झाली म्हणजे भाजी तयार झालेली आहे। आता आपण यावरती खोबऱ्याचं चव टाकणार आहोत। ओल्या खोबऱ्याचं चव म्हणजेच ओल्या खोबऱ्याचं किस। खोबऱ्याचा किस टाकल्यानंतर परत एक वेळा भाजी परतून घ्यायची आहे
भाजी तयार झालेली आहे। तर आता गरमागरम तुम्ही चपातीसोबत खा किंवा कुठल्याही भाकरीसोबत खा, भाजी चवीला अप्रतिम आहे। अशाच प्रकारच्या पारंपरिक नवनवीन रेसिपी तसेच रानभाज्या, पावसाळी रानभाज्या, त्यांची रेसिपी, त्याची माहिती, त्याच्यामध्ये असलेले गुणधर्म हे जर आपल्याला जाणून घ्यायचे आहे तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित कळेल। भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे, तर ती आता गरमागरम सर्व करून घेऊया। यावरती थोडीशी कोथिंबीर टाकू शकता किंवा नाही कोथिंबीर टाकली तरीही चालेल। गरमागरम भाजी तयार आहे। अशा प्रकारच्या ज्या पावसाळ्यात रानभाज्या म्हणजेच रानटी भाज्या विकायला येतात त्या खूप पौष्टिक असतात, कारण त्याने कुणी पेरत, त्यांना खताची गरज नसते किंवा कीटकनाशकही त्यांच्यावरती फवारली जात नाही, म्हणून ह्या भाज्या पूर्णतः पौष्टिक आहेत। निसर्गाची अमूल्य देणगी आहे, तर आपल्या पिढीला ह्या भाज्या मिळतात, आपलं भाग्य आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद मंडळी।